कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही मागील व्हिडिओमध्ये मी जो अभ्यास तुम्हाला दिलेला होता तो तुम्ही पूर्ण केलाच असेल. तर त्या अभ्यासाच्या पुढचा भाग म्हणजे बोलणारी नदी या धड्याचा आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर या धड्यामध्ये सारांश रूपामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती सांगितली होती की इयत्ता 4च्या वर्गामध्ये शिकणारी एक लीला नावाची मुलगी असते आणि ती मुलगी कशी खोडकर असते. ती दुसऱ्यांना त्रास द्यावा असं तिच्या मनामध्ये बिलकुल नसतं, परंतु तिला खोडी करण्याची खूप हौस असते आणि हट्टीपणा तिच्यामध्ये जास्त असतो. एखादी गोष्ट जर तिला करायची असेल तर ती करण्यासाठी ती वेगवेगळ्या युक्त्या सुचवत असते, वेगवेगळे प्रयोग करत असते आणि आपलं ते म्हणणं जे आहे ते पूर्णच करत असते. आणि तिच्या ह्या वागण्याला तिच्या घरामध्ये तिची ताई, आई, माई म्हणजे आजी आणि मामा हे लोक फार कंटाळले होते. मग त्यांना असं वाटत होतं की लीलाची ही जी सवय आहे ही आपण मोडून काढली पाहिजे. मग काही काही गोष्टीचं त्यांनी असं नियोजन करून ठेवतात आणि तिने केलेल्या खोड्या तिच्याच अंगावर परत उलटून लावतात आणि त्यामुळे मग लीला जरा त्या गोष्टीपासून दूर होते, सुधारते आणि चांगली मुलगी बनते. तर हा धडा म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, बोधकथेसारखी ही गोष्ट आहे. तर ही गोष्ट तुम्ही बारकाईने जर वाचली आणि लक्षात ठेवली तर यामधून तुम्हाला चांगला बोध घेता येईल. तर आपण या धड्याचा आता गोष्टी रूपामध्ये थोडक्यात वाचन करूया. मी तुम्हाला हा धडा गोष्टी रूपामध्ये वाचून दाखवते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पाठ्यपुस्तकामधील पान क्रमांक 2 काढा आणि त्यावर हा धडा तुम्ही पहा. आणि मी ज्या ठिकाणी वाचते आहे त्या ठिकाणी तुम्ही बोट ठेवा आणि तो शब्द लक्षात ठेवा. तर बघा मग, एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती 4थीत आणि होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला काही वाटायचे नाही, पण तिला खोड्या करण्याची भारी हौस होती. स्वतःच्या मनात जे येईल ते करण्याची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागच्या वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की एक नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. ती आईला म्हणाली, नको खाऊ. मग ती ताईला म्हणाली, मग ताई म्हणाली नको खाऊ. मग ती माईला म्हणाली, माई म्हणजे आजी. मग आजीला पण ती म्हणते की मला बर्फाचा गोळा खायचा आहे. त्यावेळेस मग आजी तिला गाण्याच्या रूपामध्ये समजून सांगते की हा बर्फाचा गोळा तू का नको खाऊ. तर आजी तिला कशी समजून सांगते तर ते बघा. लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. असं आजी समजून सांगते की बर्फाचा गोळा तू खाऊ नको. बर्फाचा गोळा जर तू खाल्लास तर तुला सर्दी होईल आणि त्या गोळ्यातलं सगळं पाणी तुझ्या नाकामध्ये जमा होईल, तुझा गळा दुखेल. त्यामुळे तू हा बर्फाचा गोळा खाऊ नको. पण लीला कशी होती, खोडकर होती. जे तिनं मनामध्ये ठरवलं ती गोष्ट ती करतच होती. म्हणून ती परत त्याच्यासाठी विचार करून युक्ती शोधायला सुरुवात करते. आता काय करावे बरे, लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी. मग ती स्वतःच म्हणाली, बोल लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ नको. पण नदी कशी बोलणार. परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू. ताई म्हणाली नको, आई म्हणाली नको, माई म्हणाली नको, पण आता नदी काय बोलणार. परत लीलाच म्हणते, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई आणि माईपेक्षा मोठी नदीबाई. मग नदीबाई जर तुला जा म्हणते, खा म्हणते, तर तू सरळ पळत जा आणि गोळा खा. म्हणजे आई नको म्हणली, ताई नको म्हटली, आजी सुद्धा नको म्हटली, पण तरीही लीलाला बर्फाचा गोळा खायचाच होता. म्हणून ती नदीच्या नावावर
स्वतःच्या या प्रश्नांची उत्तरं स्वतःच देते आणि गोळा खाण्यासाठी प्रयत्न करते. लीला पळत बर्फावाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू शाळा. मग तिला माई गाण्याच्या रूपात समजून सांगते की शाळा का बुडवायची नको. शाळा बुडवली तर तुझं त्याचा परिणाम तुझ्यावर काय होईल. मग तिची आई माई म्हणजे आजी तिला समजून सांगते. लीला ग लीला आला जरी कंटाळा. बुडवू नको शाळा. बिनधास्त शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. आजी तिला समजून सांगते की शाळा शिकून तू शिकून सवरून शहाणी होशील आणि शिकल्यामुळे तुझा फायदाच होईल असं गाण्याच्या रूपामध्ये आजी म्हणजे माई लीलाला समजून सांगते. लीला चिडली. कुणीच कसं शाळा बुडवू देत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा. बुडवावी वाटते शाळा. काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली. आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. नदी काही तिला बोलत नव्हती. उत्तर नदीच्या नावाखाली तिला जसे उत्तर हवे होते त्या पद्धतीने लीलाच बोलायची आणि स्वतःच्या प्रश्नांचे होकारार्थी उत्तर स्वतःच द्यायची. ताई, आई, माईपेक्षा मोठी नदीबाई. नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेतच होती. 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोललं नाही. आता त्या घरातल्या तिघींनी पण तिच्या ताईने, आईने आणि माईने या लीलाची आता आपण ही खोटं बोलण्याची किंवा खोडी करण्याची सवय आपण मोडायची, हट्टीपणाची सवय मोडायची असं तिघीजणी ठरवतात आणि मग त्या दृष्टीने विचार करायला लागतात. काही दिवसांनी आला भोला मामा. भोला मामा म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेला निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास तिने विचारलं. भोला मामा म्हणाला. भोला मामा सुद्धा आजी जशी सांगत होती, माई जशी समजून सांगत होती त्याचप्रमाणे लीलाला गाण्याच्या स्वरूपामध्ये मामा सुद्धा समजून सांगतो. काय म्हणतोय बघा. लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा. खाऊ म्हणून आणले बदामी पेढे 16. लीलाने मामाला विचारलं की भोला मामा तू खाऊ काय आणलास. त्यावेळेस त्यांनी गाण्याच्या रूपामध्ये तुझ्यासाठी मी बदामी पेढे आणलेत असं मामा तिला सांगतो. पण 16 पेढे ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत. लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई यात एकही पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली अगं असं कसं होईल. तिने ताईला हाक मारली. नीला ए नीला. बघा ताईने लीलाच्या मोठ्या बहिणीला हाक मारली. तिचं नाव नीला आहे आणि आई म्हणते की नीला ए नीला. कारण आईला आश्चर्य वाटतं की आपण शिंकाळ्यावरच्या बुट्टीमध्ये ठेवलेले पेढे काय झाले. नीला ए नीला. काय ग आई. नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले. आईने विचारले. कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस. मूर्ख कुठली. आई नीलावर ओरडली.
अगं हो म्हणालीस. पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदीबाई म्हणाली मला, नीला ग नीला, पेढे आहे 16, तू घे 8 आणि मला दे 8. नीलाची खोडी मोडण्यासाठी नीला एक युक्ती करत असते आणि ती म्हणते की जसं लीलाला नदी बोलते त्याचप्रमाणे मला सुद्धा ही नदी बोलली आणि तू म्हणली नको पेढे खाऊ, माई म्हणली नको पेढे खाऊ, म्हणून मी जाऊन नदीला विचारलं की मी पेढे खाऊ का. त्यावेळेस नदी काय म्हटली मला की बरोबर आहे, 16 पेढे बरोबर आहेत ना, तर तू 8 खा आणि मला 8 दे. म्हणून मी नदीमध्ये 8 पेढे टाकून दिले आणि 8 स्वतः मी खाल्ले. अगं पण नदी कशी बोलेल. माई आणि आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे. लीलाशी बोलते तशी. नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला. नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली. ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता मी जाणार नाही. आईचा ताईचा आणि माईचा हा कट आहे. यांनी माझी खोडी माझ्यावरच उलटून टाकलेली आहे हे लीलाच्या लक्षात आलं आणि मग लीला त्या गोष्टी समजून घेते आणि आईला ताईला आणि माईला म्हणते की आता हे सगळं मला समजलेलं आहे, यानंतर मी नदीला बोलण्यासाठी आता कधीच जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गोट्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय, माई हसून म्हणाली. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल मुलांनो की या गोष्टीमध्ये हट्ट करणारी खोडकर अशी लीला, कुठलंही कारण सांगायचं आणि आपलंच म्हणणं दुसऱ्याला पटवून द्यायचं आणि आपण आपल्या मनावरच वागायचं, हे या धड्यामध्ये सांगितलं. परंतु तुम्ही लक्षात ठेवा की घरामधली जी मोठी मंडळी असते ते जे काही सांगतात ते तुमच्या हिताचं असतं. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल पण घरातले जर नको म्हटले तर तुम्ही ते करू नका. आणि एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल परंतु ती गोष्ट जर तुम्हाला घरातली मोठी मंडळी करायला सांगत असेल तर ती गोष्ट तुम्ही नक्की करा, कारण त्यामागे तुमचं हित दडलेलं असतं. घरातील माणसं जे सांगतात ते तुमच्या हितासाठी, तुमच्या भवितव्यासाठी सांगत असतात. म्हणून तुम्ही या धड्यावरून, या गोष्टीवरून तुम्ही असा बोध घ्या की आपल्याला जे नाही आवडलं ते पण आपण मोठ्या माणसांच्या मनावरून केलं पाहिजे आणि आपल्याला जे आवडतं ते पण ते जर नको म्हणले तर आपण ते केलं नाही पाहिजे. एवढं जरी तुम्ही या धड्यातून घेतलं तरी तुम्हाला तो बोध भरपूर होईल. तर हा धडा इथं संपलेला आहे. आता या धड्यावरती तुम्हाला थोडक्यात स्वाध्याय देणार आहे. तर हे स्वाध्याय जे आहे तर या धड्याच्या खालच्या बाजूला इथं हे प्रश्न दिलेले आहेत. तर हेच प्रश्न तुम्हाला धड्याकाळचे सोडवायचे. 1 नंबरचा प्रश्न, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 या 6 नंबरच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. धड्याखालचा स्वाध्याय सोडवायचा आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तो तुम्हाला पूर्ण सोडवायचा आहे. त्या एका वाक्यातील उत्तरामध्ये 4-5 प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. तर हा तुमचा वैयक्तिक आवडीवर विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला काय आवडतं किंवा तुमच्या घरातील मंडळी तुमच्याशी कशी वागतात अशा प्रकारचे प्रश्न जे इथं दिलेले आहेत ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये ते तुमच्या मनाचे, तुमच्या आवडीचे उत्तर तुम्ही त्या प्रश्नात लिहायचे. आणि तिसरा प्रश्न आहे, शेवटी ळ अक्षर येणारे 2, 3 व 4 अक्षरी शब्द लिहा. म्हणजे शेवटी ळ आलं पाहिजे, प्रत्येक शब्दाच्या शेवटी ळ आलं पाहिजे असे 2 अक्षरी शब्द लिहायचे, नंतर 3 अक्षरी शब्द लिहायचे आणि 4 अक्षरी शब्द लिहायचे. तर 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्दामध्ये शेवटी ळच आलं पाहिजे असा हा 3 नंबरचा प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले. या धड्यातील काही
वाक्य दिलेले आहे ते वाक्य कोण म्हणालं, कोणाला म्हणालं ते तुम्ही लिहायचंय. नंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचे अनेकवचन करा. म्हणजे जे काही शब्द इथं दिलेले आहेत या 5व्या प्रश्नामध्ये त्या शब्दाचं तुम्ही अनेकवचन करून लिहायचे. उदाहरणार्थ जर झाड दिलं असेल तर तुम्ही त्याच्या पुढे झाडे लिहा. वही दिला असेल तर तुम्ही त्याच्या पुढे वह्या लिहा. असं या प्रश्नाचं उत्तर अनेकवचन शब्द करून तुम्हाला तो सोडवायचा आहे प्रश्न. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, लिहिल्याप्रमाणे नदीशी तुम्ही काय बोलाल ते लिहा. जशी प्रत्येक गोष्ट मनातली वधवून घ्यायची असेल किंवा मनासारखं उत्तर जर मिळवायचं असेल तर ही लीला नदीचं नाव घेऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवत होती, नदीशी गप्पा गोष्टी करत होती. जर अशी वेळ तुमच्यावर आली, तुम्हाला जर कधी नदीबरोबर बोलावंसं वाटलं तर तुम्ही कशा पद्धतीने बोलताल त्याचं थोडक्यामध्ये 5-6 ओळीमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहा. असा हा 1 ते 6 प्रश्नांचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. तर यानंतर हा धडा तुम्ही पूर्ण करा. जो स्वाध्याय आणि जे काही तुम्हाला काम दिलेलं आहे व्हिडिओमध्ये किंवा धडे शिकवताना तर ते तुम्ही ज्या त्या वेळेलाच पूर्ण करा. तर अशा प्रकारे आपला धडा या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही हे स्वाध्याय पूर्ण करून ठेवा आणि याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक, पुढचा धडा घेणार आहोत. धन्यवाद.